मी हे जे ओव्हर टू मिस्टर प्रतीक बोंबार्डे प्लीज. थँक्यू राजेंद्रजी. माझा आवाज येतोय? हो येतोय, सर्वांना येतोय सर, येतोय. होतोय. हा, थँक्यू. तुम्ही माझं एक इंट्रोडक्शन केल्याबद्दल आणि सगळ्यांना गुड इव्हनिंग. जय आदिवासी, जय सेवा, जय भीम. आणि इंट्रोडक्शन करताना तुम्ही संघटनेने कशा प्रकारे, ऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ट्रायबल या संघटनेने कशा प्रकारे रिझर्वेशन इन प्रमोशन बद्दल ज्याप्रमाणे पाठपुरावा केला, किंवा मला असं म्हणता येईल की सगळ्यात आधी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल पहिलं असं संघटन होतं सुप्रीम कोर्टात, ज्यांनी विजय घोगरे प्रकरणात स्पेशल लीव्ह याचिका ही दाखल केली. ही दाखल करताच सगळ्यांकडे एक, मला असं वाटतं की एक मेसेज सर्क्युलेट झालं की इवन इफ आम्ही सगळे पार्टी नव्हतो तिथे, तरीही आम्हाला तो एक अधिकार असतो आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत आपण एक विशेष अनुज्ञा याचिका याची परवानगी मागत आपण ते त्याला दाखल केलं. ते दाखल करण्याचं सगळ्यात मोठं कारण असं की आतापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जो लढा पदोन्नतीच्या आरक्षणाचा होत आलेला आहे ते कंटिन्यू अशा प्रकारचा असलेला आहे. म्हणजे मॅट मध्ये ते झालेलं आहे, त्याच्यानंतर हायकोर्टात झालेलं आहे आणि आता इमिडिएटली ते चॅलेंज करणं फार गरजेचं होतं, कारण महाराष्ट्र हा मोठा प्रदेश आहे, तिथे लाखो कर्मचारी आहेत शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या समाजाशी संबंधित. आणि त्यामुळे संघटनेने जी तत्परता दाखवली, आणि मला आठवते की भोये साहेब, राजेंद्र मलोस्कुल्ले साहेब हे सगळे दिल्लीला येऊन आमच्यासोबत मीटिंग घेऊन मग ज्या वेळेस आम्ही त्याला फायनल केलं की नाही, आम्ही या संघटने अनुरूपे सगळ्यात आधी हायकोर्टाचा विजय घोगरे प्रकरण जे आहे, ज्यात SC/ST रिझर्वेशन इन प्रमोशनला स्क्रॅप करण्यात आलं, 2025 मे 2004चा जो सर्क्युलर आहे त्याला स्क्रॅप करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाचा तो सर्क्युलर SC/ST ना रिझर्वेशन प्रमोशन्स मध्ये रिझर्वेशन देत होता आणि त्याला M नागराज ह्या सुप्रीम कोर्टाच्या 5 खंडपीठाच्या निर्णयाच्या आधारावर त्याला स्क्रॅप करण्यात आलं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना रिझर्वेशन इन प्रमोशन देता येणार नाही, कारण क्वांटिफिएबल डेटा आणि वेगवेगळ्या अशा बाबींवर राज्य सरकार ही कुठेतरी कमी पडलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी बॅटल जी होती आमची आतापर्यंतची ती ही होती की आम्हाला M नागराज मध्ये ज्या अटी टाकलेल्या होत्या की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांना पदोन्नतीत आरक्षण भेटणार नाही, कारण मेन जेव्हा आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट विषयी बोलतो तेव्हा तो लॉ क्लिअर आहे. त्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या कायद्याबद्दल जर बोलतो आपण त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन ते आपल्याला सांगता येतं बाय वे ऑफ बॅकलॉग. आणि त्याच्यामुळे आर्टिकल 16(4) संविधानात जे लिहिलेलं आहे ते एक फंडामेंटल राईट आहे, एक मूलभूत अधिकार आहे. त्या अधिकाला अनुरूपे आपल्याला आरक्षण भेटतं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब. आणि त्याच 16(4)च्या अनुषंगाने ओबीसींना प्लस SC/BC जे म्हणतो आपण, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, यांना पण आरक्षण फ्लो होतं. आणि पण सामाजिक परिस्थिती अशी आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये आल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या प्रमोशनची वेळ येते त्यावेळेस संविधानात जेव्हा आपण म्हणू की अनुच्छेद 335 अनुरूपे त्यांना प्रशासनिक एफिशियन्सी दाखवावी लागते, आणि ते प्रशासनिक एफिशियन्सी असेसमेंट कोणत्या पद्धतीने होतो, तर अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स म्हणा किंवा त्यांच्या विविध टेस्टचं जे इव्हॅल्युशन होतं त्या आधारे त्यांचं सगळं एक मापदंड तयार केलं जातं आणि त्याच्या आधारे मग प्रमोशनल याच्यावर केलं जातं. पण जाती व्यवस्था म्हणा किंवा जेव्हा आपण आदिवासींविषयी म्हणतो तेव्हा सोशल एक्सक्लुजन म्हणा, प्रिमिटिव्ह ट्रेट्स म्हणा, ह्यामुळे ते सद्यस्थितीत किंवा शासनाच्या नोकरीत त्या लेवलवर पोहोचण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो. आणि ह्या मानसिकतेमुळे ज्या वेळेस ओबीसी आरक्षण इंदिरा सावनी जजमेंटमध्ये चॅलेंज केलेलं होतं त्यावेळेस त्याच्या पण आधी
रिझर्वेशन इन प्रमोशन म्हणजे प्रमोशनल लेवलवर आरक्षण देण्यात यावं, असे सगळे कायदे सुरू होते. पण त्या कायद्याला चॅलेंज करण्यात आलं होतं ओबीसी मध्ये, ओबीसी आरक्षणात, की SC ST ना प्रमोशनल कायदा देण्यात यावा की नाही द्यावा. आपण मंडल आयोगाचं जे रिझर्वेशन इन प्रमोशनशी काय संबंध असं आपण म्हणू शकतो, पण त्याचा काही संबंध नाही. पण इंदिरा सावनी केसमध्ये जे आपले विरोधक असतात, नेहमी जे आरक्षण विरोधी याचिकाकर्ते असतात, त्यांनी ही मांडणी केली की एकदा डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये आरक्षण दिलं गेलं आहे संविधानात, तर त्यांना पुढे जाऊन आरक्षण देण्यात येऊ नये पदोन्नतीचं. कारण पदोन्नतीचं आरक्षण म्हणजे एक्सेस रिझर्वेशन आहे, एक्सेस आरक्षण आहे. आणि तो एक्सेस आरक्षण जो आहे तो कोणत्याही तो भारतीय संविधानाच्या समानतेच्या अधिकाराला धक्का आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही बाब ओबीसी रिझर्वेशन बद्दल न करता याचिकाकर्त्यांनी त्यावेळेस इंदिरा सावनीच्या 92च्या जजमेंटमध्ये 9 जजेस, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा, त्याला असं म्हणतात की वी इन लॉ कॉल्ड इट एज अ बायबल जजमेंट, त्याच्यात 9 जजेस हे बसलेले होते. तर त्या 9 जजेस मध्ये ओबीसीचा प्रश्न नक्कीच होता, पण तिथे SC STचा प्रश्न नव्हता. पण तरी याचिकाकर्त्यांनी हा एक कायद्याचा प्रश्न तिथे मांडला. आणि त्यामध्ये इंदिरा सावनी या जजमेंटमध्ये म्हणता इंदिरा सावनींच्या काही जजेसनी टिप्पणी केली की SC ST ना रिझर्वेशन इन प्रमोशन कायम राहील जोपर्यंत संविधानात त्यांच्याबद्दल रिझर्वेशन इन प्रमोशनची एखादी तरतूद केली जात नाही, तोपर्यंत ते कायम राहील. पण त्याला आम्ही वार्षिक मर्यादा टाकतो. आणि 1992 मध्ये हे घोषणा करण्यात आली की आम्ही 5 वर्षापर्यंत रिझर्वेशन इन प्रमोशन हे देऊ. रिझर्वेशन इन प्रमोशन 5 वर्षापर्यंत लीगल व्हॅलिडिटीने सुरू होतं. त्यानंतर संविधानात अमेंडमेंट्स आले, 77 अमेंडमेंट आला, आणि त्या 77 अमेंडमेंट मध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनच्या नंतर आणखी 2-3 अमेंडमेंट्स आले, 2000 साली आले. तर ह्या सगळ्या अमेंडमेंट्सनी संविधानात 16(4)च्या खाली 16(4)A 16(4)B असं एक संविधानिक अमेंडमेंट त्याच्यात आणण्यात आलं. आणि त्याच्यात त्याला एक कॉन्स्टिट्युशनल ब्रॅकेट तयार करण्यात आली की यांना आता संविधानिक अधिकार देण्यात यावा की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना विविध याच्यावर डिस्क्रिमिनेशन फेस करावा लागतो. आणि तो डिस्क्रिमिनेशन फेस करावा लागतो प्रमोशनल लेवलवर सुद्धा. आणि त्याच्यामुळे ॲज अ मॅटर ऑफ फर्स्ट राईट इज द डायरेक्ट रिक्रुटमेंट रिझर्वेशन, आणि सेकंड राईट इज रिझर्वेशन इन प्रमोशन. पण त्या रिझर्वेशन इन प्रमोशनला याचिकाकर्त्यांनी त्या 4ही अमेंडमेंट्सला चॅलेंज केलं. आणि त्या 4 अमेंडमेंटमध्ये ज्या गोष्टी आपल्या फेवरेबल होत्या की यांना आरक्षण देण्यात यावं, कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी सोबत आरक्षण देण्यात यावं, इंदिरा सावनीने 50% जी मर्यादा लावलेली आहे ते 50% मर्यादेला कायम ठेवत यांना प्रमोशनल याच्यात पण आरक्षण देण्यात यावं. ओबीसींना रिझर्वेशन इन प्रमोशनचं आरक्षण नाही. संविधानात फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांनाच रिझर्वेशन इन प्रमोशन दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कॅचअप रूलचा पण प्रश्न केला की एखाद्याला जर कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी देण्यात आली तर एखादा व्यक्ती जो प्रमोशनल याच्यावर रिझर्व पोस्टवर जर तो येतो आणि मागून जर जनरल कॅटेगरीचा व्यक्ती प्रमोट होतो त्याच्यावर, तर जनरल कॅटेगरीच्या व्यक्तीने जे आहे ते एक्सेलरेटेड प्रमोशन डिमांड न करता त्या शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबच्या व्यक्तीला दिलेल्या प्रमोशनला त्याला डावलू नये यासाठी 16(4)A आणि 16(4)B याच्यात तशी शब्दरचना करण्यात आली की इवन इफ रिझर्वेशन इन प्रमोशन देण्यात आलं तर त्यात कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटीला आणि कॅचअप रूल ह्या सगळ्यांना बघून देण्यात यावं. तर हा जो कायद्याचा लढा आहे हा पुढे चॅलेंज करण्यात आला सुप्रीम कोर्टात. आणि सुप्रीम कोर्टात सगळ्या म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या लोकांनी याला चॅलेंज केलं. आणि त्याच्यामुळे M नागराज हे नावाचं एक पिटिशन सगळ्यांना माहीत असेल. त्या M नागराज मध्ये सगळे हे संविधानिक पीठ म्हणजे 5 जजेसचं, जिथे 5 जजेस असतात आणि ते एखाद्या संविधानिक अमेंडमेंटला जर त्याची संवैधानिक वैधतेची चाचणी करायची असेल तर ते त्यांना 5 जजेसच्या स्ट्रेंथ मध्ये बसून करता येतं. आणि त्यांनी ते 5 जजेसचं स्ट्रेंथ त्याच्यात केली. त्याच्यात विविध जजेस होते. त्याच्यात दलित समाजातले बालाकृष्णन जजेस पण होते. बालाकृष्णन नाही, आपले
बालकृष्ण अशोक कुमार ठाकूर मध्ये होते. एम नागराज मध्ये जस्टिस कपाडिया यांनी हे ते जजमेंट लिहिलं आणि जस्टिस कपाडिया यांनी हे जजमेंट लिहिताना ते चारही अमेंडमेंट कायम ठेवले. जे 4 अमेंडमेंट संविधानात पास केलेले गेले होते की SC ST यांना रिझर्वेशन मध्ये प्रमोशन देण्यात यावे, पण त्यांनी 3 अटी टाकल्या. त्या 3 अटी सगळ्यात महत्वाच्या आहेत, कारण त्या 3 अटींमुळे प्रत्येक राज्यात एक तारांबळ उडाली. म्हणजे त्या राज्याशी संबंधित जेवढे कायदे आहेत त्या सगळे राज्याच्या संबंधित कायद्यांची चाचणी करण्यात यावी ह्या 3 अटींवर. तर पहिली अट अशी होती की अपुरे प्रतिनिधित्व जर असेल प्रमोशनल लेवलवर, तर त्या अपुऱ्या प्रतिनिधित्वाविषयी क्वांटिफिएबल डेटा हे गॅदर करावं लागेल. हे या क्वांटिफिएबल डेटाला त्यांना कलेक्ट करावं लागेल आणि ते कलेक्ट केल्यानंतरच राज्य सरकार जे आहे ते प्रमोशनल रिझर्वेशन मध्ये एखादा कायदा पास करू शकतो किंवा आपण त्याला म्हणू गव्हर्नमेंट रिझोल्युशन पास करू शकतो. तर तशाच प्रकारे प्रत्येक राज्यात अपुरे प्रतिनिधित्व हे चेक करायला हवे. त्यासोबत दुसरं असं एक त्याच्यात अट होती की त्यांना क्वांटिफिएबल डेटा जो आहे, क्वांटिफिएबल डेटा कलेक्ट करताना त्यांना बॅकवर्डनेस पण चेक करायचा आहे. तर बॅकवर्डनेस चेक करून त्यांना क्वांटिफिएबल डेटाशी संबंधित डेटा कलेक्ट करायचा आहे. आणि तिसरी अट म्हणजे होती की हे सगळं करताना त्यांना ओव्हरऑल सगळ्या बाबींमध्ये त्यांनी ते एफिशियंट आहेत की नाही, म्हणजे त्यांची कार्यक्षमता जी आहे ती बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी प्रशासनिक कार्यक्षमता त्याला ती एफिशियन्सी टेस्ट करण्यात यावी. आणि ही जी एफिशियन्सी आहे ही सगळं टेस्ट करताना आणि ह्या सगळ्या गोष्टींना ह्या तिन्ही बाबींचा डेटा कलेक्ट करून त्याची मांडणी करावी आणि एखादी राज्य सरकार म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार ज्या वेळेस आरक्षण देईल पदोन्नतीमध्ये, तर ह्या तिन्ही अटींना गृहीत धरूनच ते तसं करू शकतात. तर याचिकाकर्ते जे जनरल कॅटेगरीचे होते त्या लोकांनी ह्या म्हणजे प्रत्येक राज्य शासनाने आपापल्या परीने त्याच्यात रिझर्वेशन इन प्रमोशन दिलं. त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड म्हणू आपण किंवा आपल्याला महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, पंजाब, केंद्र सरकार, उत्तराखंड अशा सगळ्यांनी आपापले, त्रिपुरा अशा सगळ्यांनी आपापल्या लेवलवर कायदे पास करून त्याला रिझर्वेशन इन प्रमोशन हा हक्क SC ST ना दिला. पण याचिकाकर्त्यांनी त्या हक्काला चॅलेंज केलं की एम नागराज मध्ये जर ह्या 3 अटी दाखवलेल्या आहेत तर त्या 3 अटींशी तर्कसंगत असूनच कायदा हा कंटिन्यू राहू शकतो प्रत्येक राज्यात आणि त्याच्यामुळे हे सगळे बाब चेक करण्यात यावी. तर अनफॉर्च्युनेटली असं म्हणता येईल की प्रत्येक राज्यात तशा प्रकारची एखादी एक्सरसाइज करण्यात आली नाही, म्हणजे एखादी मेथड ही फॉलो करण्यात आली नाही की क्वांटिफिएबल डेटा कलेक्शनची असेल. तर क्वांटिफिएबल डेटा हा जुना दाखवण्यात आला कोर्टांपुढे आणि क्वांटिफिएबल डेटा त्याच्यासोबत बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकले नाही ते SC STचं कोर्टापुढे. तर सरकार, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आपापल्या लेवलवर हायकोर्टांपुढे. तर त्यावेळेस हायकोर्ट हे सुप्रीम कोर्टाशी बाध्य असल्याने त्यांनी ते एम नागराजच्या प्रकरणाच्या आधारे ते प्रत्येक राज्यातलं रिझर्वेशन इन प्रमोशन खारिज करत गेले हायकोर्ट. आणि त्यांचं म्हणणं हेच निघालं की प्रत्येक राज्य सरकारला क्वांटिफिएबल डेटा, ओव्हरऑल एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन, इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन आणि बॅकवर्डनेस याच्यावर असावं. तर ह्या सगळ्या बाबींना जेव्हा खारिज करत आले तर बॉम्बे हायकोर्टाचं हे निर्णय आलं विजय घोगरे प्रकरण. त्याच्यातही त्यांचं म्हणणं हेच निघालं की जे रिपोर्ट्स क्वांटिफिएबल डेटा बद्दल महाराष्ट्र शासन शो करत आहे ते महाराष्ट्र शासन जुन्या रिपोर्ट शो करत आहेत. त्याच्याने क्वांटिफिएबल डाटा याचं असेसमेंट होत नाही. एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशनचा सुद्धा भाग जो आहे तो अजून त्यांनी गृहीत धरलेला नाही शासनाने आणि त्याच्यामुळे आम्हाला रिझर्वेशन इन प्रमोशन हा कायदा एम नागराजच्या अनुरूपे स्क्रॅप करावा लागत आहे. आणि तशा प्रकारे त्यांनी ते स्क्रॅप केलं आणि तो कायदा मग आपल्याला लागू झाला नाही आणि आपल्याला रिझर्वेशन इन प्रमोशन भेटलं नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी त्याला ऑर्गनायझेशन ऑफ राईट्सच्या मार्फत त्याला आम्ही चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टात, बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला. आणि त्या बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला आम्हाला हे सांगावं लागलं सुप्रीम कोर्टाला की तुमचा 5 जजेसचा जो निर्णय आहे तो चुकीचा आहे
ते चुकीचं असण्याचं कारण असं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे इंडिव्हिज्युअली बॅकवर्ड क्लास आहे. म्हणजे यांचं मागासलेपण जे आहे त्याचं असेसमेंट करताच येत नाही, कारण हे पिढ्यानपिढ्या मागासलेले आहेत. आणि ती बाब डेटा म्हणून मागणे कोणत्याही राज्य सरकारने ते बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ही बाब जेव्हा कोर्टाला सांगितली तर कोर्ट हे 5 जजेसचा निर्णय बदलण्याला सर्वसंमत नव्हतं. 3 जजेसचं, कुरियन जोसेफ होते, जस्टिस भानुमती होत्या. आणि त्यावेळेस जेव्हा ही बाब प्रत्येक राज्यांकडून जेव्हा प्रत्येक कायदे खारिज होत येत गेले सुप्रीम कोर्टात, प्रत्येक राज्यातले रिझर्वेशन इन प्रमोशनल कायदे खारिज होत वर येत गेले आणि सुप्रीम कोर्टात ते सगळे क्लब झाले. तर त्यावेळेस एक आम्हाला चांगला पुश देता आला सुप्रीम कोर्टाला, हे सांगत की आता तुम्ही आपला एम नागराजचा निर्णय हा चुकीचा आहे. तुम्ही त्याच्यात जे आम्हाला अटी दाखवताय ते सगळे अटी जे आहेत ते आम्हाला लागू होत नाही. तर आम्हाला आधार घ्यावा लागला 9 जजेसच्या बेंचचा, इंदिरा साहनीचा. त्याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे इंडिव्हिज्युअली बॅकवर्ड क्लास आहे. जस्टिस जीवन रेड्डी यांचं ते मेजॉरिटीचं निर्णय आहे. आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही यांचं बॅकवर्डनेसचा डेटा असेसमेंट करूच शकत नाही. म्हणजेच मागासलेपणाचा डेटा किंवा क्वांटिफायबल डेटा तुम्ही याच्यात असेसमेंट करूच शकत नाही, असं 9 जजेसचं म्हणणं होतं. आणि 5 जजेस नागराजचं म्हणणं होतं की तुम्ही बॅकवर्डनेसचा डेटा कलेक्ट करा. आणि त्याच्यामुळे 9 जजेसचं म्हणणं 5 जजेसवर लागू होतं. आणि म्हणून आम्ही ते 3 जजेसला कन्व्हिन्स करू शकलो. आणि त्याच्यामुळे ते परत एम नागराजला दुरुस्त करण्यासाठी ते जर्नल सिंग नावाचं एक बेंच तयार करण्यात आलं सुप्रीम कोर्टात. ते सुद्धा 5 जजेसचं होतं. आणि एम नागराजच्या 5 खंडपीठात दिलेल्या त्या अटींना करेक्ट करण्यासाठी जर्नल सिंग मध्ये आम्हाला लढा लढावा लागला 2018 साली. आणि मग त्या अनुरूपे मग हे सगळ्या राज्यातल्या सगळे जे केसेस होते ते सगळे कलेक्ट झाले, म्हणजे टॅग झाले. आणि जर्नल सिंग हा एक केंद्राशी संबंधित जो प्रकरण होता की त्यात सुद्धा क्वांटिफायबल डेटा आणि बाकी गोष्टींचं असेसमेंट न झाल्याने त्यात सुद्धा रिझर्वेशन इन प्रमोशन स्क्रॅप करण्यात आलं होतं. 1997चं ऑफिस मेमोरेंडम जे केंद्र सरकारचं आहे, केंद्र सरकारचं ऑफिस मेमोरेंडम चॅलेंज करण्यात आलं होतं, ज्याच्यात रिझर्वेशन, प्रमोशनल रिझर्वेशन देण्यात आलं होतं, आरक्षण. कोर्टापुढे या सगळ्यांची परत चाचपणी करण्यात आली सुप्रीम कोर्टापुढे. आणि 5 जजेस जर्नल सिंग ज्यावेळेस आरूढ झालं त्यावेळेस आम्ही सगळे त्याला म्हणजे प्रयत्न करत होतो की एम नागराजला त्यांनी करेक्ट करावं किंवा 7 जजेस बसून 7 जजेसला ते देण्यात यावं, सो दॅट एम नागराजला करेक्ट करण्यात यावं. तर त्यामुळे हे बाकी जे सगळ्या राज्यातले, प्रत्येक राज्यातले जे आरक्षणाचे कायदे होते त्यांना तात्पुरतं जे आहे ती स्थगिती होती. आणि मग जर्नल सिंग मध्ये एक निर्णय घेण्यात आला की इंदिरा साहनी अनुरूपे बॅकवर्डनेसचा जो डेटा आहे तो मागता येणार नाही. पण इनएड्युकेसी म्हणजे अपुरे प्रतिनिधित्वाचा जो डेटा आहे तो राज्य सरकारने रिझर्वेशन देताना गृहीत धरावा. आणि एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन आर्टिकल 335 त्याला सुद्धा गृहीत धरावं. ह्या 2 अटींना कायम ठेवलं आणि त्या 2 अटींवर डेटा देण्यात यावा. आणि त्यात ते राज्य सरकारने डेटा ठेवूनच आरक्षण देण्यात यावं, सो दॅट एखादा ओपन कॅटेगरीचा माणूस जर कोर्टात जातो की माझं अधिकाराचं उल्लंघन आहे, तर संविधानाचं 16(4)A 16(4)B च्या आधारे राज्य सरकार एक कायदा पास करून त्या डेटाच्या आधारावर कायदा पास करून पदोन्नतीत आरक्षण देत होतं. तर जर्नल सिंग मध्ये ज्यावेळेस हा न्यायनिर्वाळा आला त्यावेळेस आम्ही कोर्टापुढे खूप आर्ग्युमेंट झाले. कोर्टापुढे सगळ्यात महत्वाचे आर्ग्युमेंट म्हणजे त्यावेळेस मला आठवतं की एक अभ्यास गट आमचा जो तयार झालेला होता त्यात PS कृष्णन नावाचे एक, ते आता काही दिवसांआधी त्यांचं निधन झालंय दुःखद. तर त्यांच्या ते रिझर्वेशन एक्सपर्ट होते आणि त्यांच्याशी आमची मीटिंग झाली. आणि आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत फार गंभीर चर्चा केली त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा कधीही आपण आर्ग्युमेंट करू कोर्टात तेव्हा क्रिमिलियर किंवा तेव्हा आम्हाला आयडेंटिफिकेशन कोणाचं कसं होतं, शेड्यूल ट्राईबचं आयडेंटिफिकेशन कसं होतं,
शेड्यूल कास्टचं आयडेंटिफिकेशन कसं होतं हे कोर्टाला सांगणे फार गरजेचं आहे. त्यावेळेसच कोर्ट सोशल सिस्टम समजेल. ऍज अ सुप्रीम कोर्टाचा वकील म्हणून मला हे जाणवलं की आपले जे जजेस असतात सुप्रीम कोर्टाचे, त्यांना आपल्याला सोशल सिस्टम ची माहिती पूर्णपणे द्यावी लागते. कारण त्यांना कुठेही म्हणजे मिसकॅरेज ऑफ जस्टिस टाळता येईल न्याय निर्वाळा देताना. आणि त्यामुळे आम्ही ते काम केलं की सोशल आयडेंटिफिकेशन त्यांचं कसं होतं की शेड्यूल ट्राईब यांना सोशल एक्सक्लुजन आहे, प्रिमिटिव्ह ट्रेट्स आहेत, त्यांचं शेड्यूल्ड एरियाज आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या आरक्षणाला म्हणजे एक मेनस्ट्रीम आपण जे म्हणू त्या मेनस्ट्रीम मध्ये त्यांचं जे रीच आहे, त्यांची जी पहुंच आहे ते अजूनही त्यात पुरेसे नाही. आणि त्याच्यामुळे बॅकवर्डनेस म्हणा किंवा त्या आयडेंटिफिकेशनवर तुम्ही त्यांना कोणतेही तत्व किंवा अटी लावू शकत नाही. म्हणजे एखाद्या शेड्यूल ट्राईब जमातीला जर आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर कोणत्याही पॅरामीटर्सला तुम्ही अप्लाय करू शकत नाही की तुम्ही यांना देऊ शकत नाही. त्यांना देणे हा सगळ्यात मोठा पहिला मूलभूत त्यांचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना द्यायचंच आहे आणि तशीच संविधानाची स्कीम आहे. आणि त्याच्यात कोर्ट कोणत्याही प्रकारची अट टाकू नये हे सगळ्यात महत्वाचं आमच्यात म्हणजे आमच्या आर्ग्युमेंटमध्ये कोर्टापुढे आलं. आणि त्याच्यानंतर मग कोर्टाला आम्ही कन्व्हिन्स केलं की शेड्यूल ट्राईब्सशी संबंधित अशा प्रकारचं आयडेंटिफिकेशन आहे आणि त्याच्यामुळे बॅकवर्डनेसचा डेटा हे मागणं हे हास्यास्पद आहे. कारण जजेसना किंवा ज्युडिशरीला सोशल सिस्टम समजून सांगणे की त्याच्यामुळे जस्टिस जीवन रेड्डी यांनी इंदिरा सावनी मध्ये फार महत्वाचं ऑब्झर्वेशन केलं होतं की दे आर सो एक्स्ट्रीमली बॅकवर्ड दॅट यू कॅन नॉट गो अँड असेस दॅट. त्याच्यामुळे ती बाब आम्हाला कोर्टाला कन्व्हिन्स करण्यात आली. आणि त्यानंतर शेड्यूल कास्ट साठी आम्हाला हे सांगण्यात आलं की दे आर अनटचेबल्स, दे वर अनटचेबल्स. आणि अनटचेबिलिटी इज अ सोशल स्टिग्मा, हा एक सोशल स्टिग्मा आहे. आणि एखादा व्यक्ती शेड्यूल ट्राईब म्हणा किंवा शेड्यूल कास्ट म्हणा एका पदावर गेला तर त्याच्याशी जोडलेला तो सोशल स्टिग्मा कधीही म्हणजे समाजात आपण जेव्हा आपण बघतो तर तो कधीही तो सोशल स्टिग्मा नेहमी त्याच्यासोबत वरवर जात असतो. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा म्हणू की आता कॅगचे आता जे हे झालेले आहेत पहिले आदिवासी झाले आहेत मुर्मू, तर त्यांनाही तो एक सोशल स्टिग्मा कॅरी करून तिथपर्यंत जावं लागलं. राष्ट्रपती कोविंदना सुद्धा तो सोशल स्टिग्मा तिथपर्यंत कॅरी करून तिथपर्यंत जावं, त्या पदावर ते कार्यरत झाले. तर त्या कितीही कॉन्स्टिट्युशनल पदावर गेले तरी त्यांच्याशी संबंधित जो सोशल स्टिग्मा आहे तो जात नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे कोर्टाला कन्व्हिन्स करता आलं की त्यामुळे तुम्ही बॅकवर्डनेस किंवा बाकी गोष्टींचं हे करू शकत नाही. तर आता पदोन्नतीच्या आरक्षणाबद्दल जेव्हा आम्ही म्हणालो तर जर्नल सिंग मध्ये त्यांनी ती अट मायनस केली बॅकवर्डनेसची. आणि त्यानंतर एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासकीय एफिशियन्सी, त्या प्रशासकीय एफिशियन्सीच्या सोबत त्यांनी अपुरे प्रतिनिधित्व हे राज्य सरकारने आपापल्या साधनांनुरूपे ते ठेवावे. आणि ती रिपोर्ट ठेवल्यावर किंवा तो अहवाल किंवा त्या प्रकारचं एक क्वांटिफिएबल डेटा ठेवल्यानंतर रिझर्वेशन प्रमोशन हे देता येईल संविधानानुरूपे, असा तो न्यायनिर्वाळा जर्नल सिंगनी दिला. त्या न्याय निर्णयानंतर आता ते प्रकरण सध्या प्रत्येक राज्याचं परत पाठवण्यात आलं 3 जजेसकडे. आणि 5 जजेस मधून ते 3 जजेसला गेलं. आणि त्या 3 जजेसच्या खंडपीठांकडे आता प्रत्येक राज्याचं प्रकरण ते पेंडिंग आहे. त्या खंडपीठाकडून ही मागणी करण्यात येत आहे किंवा प्रत्येक राज्याचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपापल्या राज्यातला तो डेटा कोर्टापुढे मांडावा आणि आपापले कायदे जे हायकोर्टाने स्क्रॅप केलेले होते ते वाचवावे. तर ही बाब सांगत असताना तुम्हा सगळ्यांना मला एक आणखी बाब सांगायची आहे की कर्नाटका सरकारचं जे आहे रिझर्वेशन इन प्रमोशनचं केस हे वेगळ्या सुनावणीला आलेलं होतं डिव्हिजन बेंच पुढे. त्यात डॉक्टर चंद्रचूड आणि यू ललित साहेब होते. आणि डॉक्टर चंद्रचूड हे तुम्हा सगळ्यांना माहित असेल की जगदीश बाहिरा प्रकरणात त्यांनी आपल्याला जे म्हणता येईल की जे कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड होत होता की असे आदिवासी जे स्वतःला म्हणजे जे आदिवासी नाहीत आणि ते आदिवासी म्हणून स्वतःला जर
जे आरक्षणाचं आरक्षण घेतात तशांना त्यांनी काढण्याचा जो हे केला जगदीश बैरा या प्रकरणात, तर त्या जजमेंटला देणारे जे डॉक्टर चंद्रचूड आहेत त्यांनी कर्नाटकाच्या रिझर्वेशन पदोन्नतीच्या आरक्षणाशी संबंधित जो डेटा आहे किंवा कर्नाटकाशी संबंधित जो प्रकरण आहे ते त्यांनी हाताळलं आणि त्याच्यात ते म्हणाले की तो प्रकरण जरा आपल्या विजय घोगरे प्रकरणापेक्षा वेगळा होता किंवा बाकी प्रकरणापेक्षा वेगळा होता. कारण त्याचं कारण असं होतं की कर्नाटक सरकारने ज्या वेळेस कायदा स्क्रॅप केला त्याच्यानंतर एम नागराजच्या करेक्टनेसला, म्हणजे एम नागराजने 3 अटी टाकल्या होत्या, त्याला गृहीत धरून त्यांनी एक कमिटी निर्माण करून तो डेटा त्यांनी तयार करून तो कोर्टापुढे मांडला आणि कोर्टापुढे मांडल्यानंतरही त्या 3 अटींच्या आधाराचा जो डेटा होता, एम नागराजने ज्या अटी टाकल्या होत्या की जर तुम्हाला रिझर्वेशन प्रमोशन पाहिजे असेल तर त्या 3 अटींचा जो डेटा आहे तो तुम्ही कोर्टापुढे सादर करा आणि तुम्हाला रिझर्वेशन इन प्रमोशन देता येईल. तो जो डेटा आहे तो कर्नाटक सरकारने हायकोर्टापुढे ठेवला, पण त्याला एम नागराजच्या आधारे स्क्रॅप करण्यात आलं आणि ते स्क्रॅप झाल्यानंतर मग कर्नाटक सरकारने परत एक लेजिस्लेशन जे आहे परत नवीन कायदा केला जर्नल सिंगच्या नंतर आणि त्या जर्नल सिंगच्या कायद्याला परत चॅलेंज करण्यात आलं आणि त्या अनुरूपे ते सुप्रीम कोर्टात परत आलं. ते BK पवित्रा प्रकरण त्याला म्हणतात, गाजलेलं प्रकरण. त्यात त्यांनी जो डेटा कलेक्ट करण्याचा आहे की एखादी अनुसूचित जमातीचा जे आहे क्वांटिफिएबल डेटा हा कमी आहे किंवा बॅकवर्डनेसचा डेटा किंवा इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन, एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन, ह्या सगळ्यांचा डेटा कोर्टापुढे मांडल्यानंतरही ज्यावेळेस त्याला रिजेक्ट करण्यात आलं तर तो जो नवीन कायदा होता त्या नवीन कायद्याची विधानसभेत मांडणी करण्याच्या आधी एम नागराज म्हणा किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट अनुरूपे त्यांना तो डेटा कलेक्ट करून तिथे ठेवायचा होता आणि त्यांनी ते मांडणी केली आणि तो कायदा टिकायला पाहिजे होता आणि म्हणून पण तो कायदा टिकला नाही, हायकोर्टाने त्याला रिजेक्ट केलं आणि मग SC/ST ऑर्गनायझेशन कर्नाटकशी संबंधित जे होते ते सुप्रीम कोर्टात आले आणि डॉक्टर चंद्रचूड साहेबांपुढे ही सगळी सुरुवात झाली त्याच्या सुनावणीची आणि डॉक्टर चंद्रचूड साहेबांनी म्हणाले की जर त्यांच्याकडे डेटा इस्टॅब्लिश केलेला आहे, त्यांनी अभ्यास गट तयार करून किंवा त्यांनी समिती, रत्नप्रभा कमिटी ह्या सगळ्या गोष्टींकडून जर केलं असेल तर ते नवीन कायद्यासाठी ते त्यांनी केलेलं आहे आणि ते टेनेबल राहील, म्हणजे त्याला तुम्हाला धक्का देत येत नाही. म्हणून ती फार आनंदाची बाब झाली की चंद्रचूड साहेबांनी एक फार चांगलं जजमेंट दिलं, ज्याप्रमाणे त्यांनी जगदीश भाईरा या प्रकरणात 6 जुलैचं जे बोगस आदिवासींना रिमूव्ह करा, कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे आणि त्यांना फायदे कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशनचे भेटू नये अशा प्रकारचं जे खंबीर एक जजमेंट दिलं, तशाच प्रकारचं त्यांनी कर्नाटका केस रिझर्वेशन पदोन्नतीच्या आरक्षणाला कायम ठेवत त्यांनी 2019 साली त्यांनी निर्णय दिला आणि तो निर्णय प्रत्येक याचिकाकर्त्यांनी, म्हणजे अपोनंट, ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरी जे म्हणतो आपण, त्या सगळ्यांनी त्यांना परत वारंवार त्याला चॅलेंज केलं कोर्टापुढे, पण कोर्टाचं म्हणणं हेच निघालं की नथिंग डुईंग, आम्ही ह्या आरक्षणाला कायम ठेवतो. तर रिझर्वेशन इन प्रमोशन हे कायम ठेवण्याचं जी सगळ्यात मोठी जो लढाई होती ती कर्नाटक सरकारच्या त्या जजमेंटमुळे आपल्याला एक आधार भेटला, कारण तिथे आपण जिंकलो. पण तो डिव्हिजन बेंचचा एक होता जजमेंट, म्हणजे 2 जजेसच्या बेंचचा जजमेंट होता कर्नाटक सरकारचा आणि तो एक आपल्याला एक आशेचं किरण आहे. पण आता जेव्हा मी म्हणालो की आपली जी याचिका आता पेंडिंग आहे, मुंबईची म्हणा किंवा महाराष्ट्राची, अख्खा जो कायदा पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टापुढे विजय घोगरे प्रकरणात, तर विजय घोगरे प्रकरण प्लस बिहारचं प्रकरण प्लस त्रिपुराचं प्रकरण, केंद्र सरकारचं प्रकरण, दिल्लीचं प्रकरण, मध्य प्रदेशचं प्रकरण, छत्तीसगडचं प्रकरण, हे सगळे प्रकरण 124 टोटल प्रकरण टॅग करण्यात आले, एक सोबत जोडण्यात आले आणि त्याची ती सुनावणी 3 जजेस बेंच पुढे खंडपीठापुढे ठेवण्यात आलेली आहे. ती उद्या आहे. त्याचं कन्फर्मेशन 7:30 वाजता येईल की उद्या ती ठेवण्यात आलेली आहे की नाही आहे आज संध्याकाळी. तर त्या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या सुनावणीमध्ये आता ही चाचपणी करण्यात येईल की महाराष्ट्र राज्य सरकारने क्वांटिफिएबल डेटा कलेक्ट केलेला आहे का, नंबर 1. जर त्यांच्याकडे क्वांटिफिएबल डेटा आहे तर तो कोणत्या आधारावर आहे. तर ज्यावेळेस हायकोर्टापुढे हा डेटा ठेवण्यात आला होता तर त्याचे वेगवेगळे आधार होते आणि त्या आधारांमध्ये जर तुम्ही बघाल की त्यांनी आधार दिला होता BD देशमुख कमिटी 1964चा, थाडे कमिटीचा दिला होता 1961चा, इडाटे कमिटीचा दिला होता, स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशन रिपोर्ट दिला होता, सेन्ससच्या रिपोर्ट दिल्या होत्या आणि SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास कमिशन्स जे आहेत
त्यांच्या रिपोर्ट्स त्यांनी ठेवलेल्या होत्या बॉम्बे हायकोर्टापुढे, पण त्या अपुऱ्या पडल्या आणि त्या मॉडर्न नव्हत्या किंवा त्या कंटेम्पररी नव्हत्या. आणि त्याच्यामुळे कोर्टाला असं वाटलं की आम्ही ते आरक्षण, बॉम्बे हायकोर्टाने त्याच्यामुळेच ते आरक्षण खारिज केले. पण माझ्या वाचनात जे आलेलं आहे की 31 मार्च 2013 पर्यंतचा इनएडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशनचा जो डेटा आहे तो पनीर सेल्वमच्या जजमेंटमध्ये लिहिलेला आहे की जर एखादा व्यक्ती जातो कोर्टापुढे आणि म्हणतो की तुम्ही राज्य सरकारला हे बाधित करा किंवा बाध्य करा की ते त्यांनी कोर्टापुढे डेटा ठेवायलाच पाहिजे कारण त्यांना आरक्षण द्यायचंच आहे SC ST ना, तर ते तसं करू शकत नाही एखादा प्रायव्हेट व्यक्ती किंवा कोणतंही ऑर्गनायझेशन. ते का करू शकत नाही? कारण बरियन केमिकल्स नावाचं जे जजमेंट आहे त्याच्यात म्हणालेलं आहे की 16(4) हे संविधानाचा जो अनुच्छेद आहे त्याच्यात राज्य सरकारला हे पूर्ण पॉवर्स दिलेले आहेत किंवा डिस्क्रिशन म्हणू आपण, स्वइच्छा दिलेली आहे त्यांची. त्यांच्या स्वइच्छेवर आहे की त्यांना आरक्षण द्यायचंय की नाही द्यायचंय. त्यांना त्यांच्या जे पॉप्युलेशन आहे त्याला गृहीत धरून त्यांना आरक्षण द्यायचंय की नाही द्यायचंय. फॉर एक्झाम्पल 25 मे 2004चा जो पदोन्नतीचा कायदा आहे त्याच्यात 13% शेड्यूल कास्टला आहे, 7% शेड्यूल ट्राईबला आहे, त्याच्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लासला, त्याच्यानंतर वैमुक्त जातीला आहे, त्याच्यानंतर नेमोडिक ट्राईब ABC या 4 यांना आहे. तर असं टोटल मिळून प्रमोशनल रिझर्वेशन मध्ये महाराष्ट्रात 33% हे डेटा आहे. म्हणजे त्या टक्केवारीत रिझर्वेशन इन प्रमोशन दिलं जातं, प्रमोशनल रिझर्वेशनची तरतूद केलेली आहे. तर आता जो आपला लढा आहे जो उद्या आपल्याला मांडायचा आहे त्या प्रकरणामध्ये आपल्याला फक्त एवढं सांगायचं आहे की स्टेट गव्हर्नमेंट यांना एक वेळ देण्यात यावं तशा प्रकारचा डाटा कोर्टापुढे ठेवण्याचा. आता काही संघटनांद्वारे असे कर्नाटक राज्य सरकारचा ज्याप्रमाणे आपल्याला एक पाठपुरावा दाखवला जातो की कर्नाटकमध्ये जशा प्रकारे चंद्रचूड साहेबांनी आपल्याला जिंकून दिलं किंवा आपल्या फेवरेबल एक निर्णय दिला, त्या फेवरेबल निर्णयामध्ये आपल्याला त्यांनी म्हणजे एक कमिटी स्थापन केली, त्या कमिटी स्थापन करून त्यांनी अहवाल सादर केला, अहवाल त्यांनी पुटअप केला. तर माझं फक्त एक म्हणणं होतं, काही ज्यावेळेस चर्चा सुरू झाल्या त्यावेळेस लोकांनी म्हणालं की नाही, ते एक ज्युडिशियल म्हणजे न्यायिक रिक्वायरमेंट आहे की त्या कमिटीचा अहवालाच्या अनुरूपेच तुम्हाला डेटा ठेवून ते सगळं करता येतं. पण मला असं वाटतं की जे मुकेश कुमारचं उत्तराखंडचं जे जजमेंट आलं रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये, ते रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये जजमेंट नाकारण्यात आलं. कोर्टाने SC ST यांना उत्तराखंडमध्ये प्रमोशनल रिझर्वेशन त्यांनी स्क्रॅप केलं, सुप्रीम कोर्टाने स्क्रॅप केलंय. जर्नेल सिंग सारखं फेवरेबल जजमेंट असताना सुद्धा ते त्यांनी स्क्रॅप केलंय. त्यांनी का स्क्रॅप केलंय? कारण त्यांनी कंटेम्पररी डेटा ठेवलेला नव्हता कोर्टापुढे, ज्यावेळेस ते सगळे अपील म्हणून सुप्रीम कोर्टापुढे आले, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापुढे आले. तर त्याच्यामुळे L नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता यांच्या बेंचनी त्याला खारिज केलं त्या जजमेंटला. आणि ते म्हणाले की नाही, आम्ही म्हणजे ती सगळ्यात मोठी बातमी झालेली होती, तुम्हा लोकांपर्यंत पोहोचली असेल की आरक्षण हे मौलिक अधिकार नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हणालं असं की रिझर्वेशन इन प्रमोशन इज नॉट फंडामेंटल राईट, आणि फंडामेंटल राईट नसल्यामुळे आम्हाला तुम्ही क्लेम करू शकत नाही किंवा तुम्ही आमच्यापर्यंत येऊ शकत नाही कोर्टात की हा माझा मौलिक अधिकार आहे आणि ते मला भेटायलाच पाहिजे, असा हक्क म्हणून तुम्ही येऊ शकत नाही. हा न्यायनिर्वाळा त्या मुकेश कुमारच्या जजमेंट, उत्तराखंडाच्या जजमेंटमध्ये आपल्याला देण्यात आला. पण तो चुकीचा एक तो जजमेंट आहे. त्या जजमेंटला मला वाटतं रिव्ह्यू मध्ये कन्सिडरेशन द्यायला हवं की तो जजमेंट जो आहे तो कोणत्याही अनुरूपे सर्व 5 जजेस म्हणा किंवा 9 जजेस म्हणा यांच्याकडे यांच्याशी तर्कसंगत बसत नाही आणि कर्नाटकाशीही बसत नाही. पण त्या जजमेंटमध्ये एक जुन्या जजमेंटचा उल्लेख करत सुप्रीम कोर्टाने म्हणालेलं आहे की एखाद्या राज्याला जर पदोन्नतीत आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना डेटा कलेक्ट करावा लागेल. आणि तो डेटा जो आहे तो डेटा यासाठी कलेक्ट करते स्टेट की करताना त्यांना ओपिनियन त्यांना एक स्वतःचं जे आहे की ओपिनियन त्यांना क्रिएट करायचं आहे की आम्ही रिझर्वेशन, प्रमोशनल रिझर्वेशन देऊ शकतो का यांना, असं एक ओपिनियन क्रिएट करण्यासाठी डेटाची मदत लागते. पण तो डेटा कलेक्ट कसा करावा यात त्यांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे त्यांनी मेथड ही एस्टॅब्लिश केलेली नाही. आणि म्हणून उत्तराखंडच्या जजमेंटमध्ये हे क्लिअरली लिहिलेलं आहे की ते कमिटी सुद्धा करू शकतं, प्लस ते एक अथॉरिटी सुद्धा करू शकते, ऑर पर्सन, असं हे तीन लोकांकडून तो डेटा कलेक्ट करता येऊ शकतो. कमिटीचा उल्लेख आपण जो केलेला आहे कर्नाटक सरकारचा, तर त्यांचा ते नवीन कायदा होता, त्यांनी ते खारिज झाल्यानंतर नवीन कायदा पारित केला. पण महाराष्ट्राच्या ज्या कायद्याविषयी जेव्हा आपण म्हणतो तर तो एक 2004चा GR आहे आणि त्याच्या आधी 2001 म्हणजे
पब्लिक सर्व्हिस मध्ये जे आरक्षण दिलेलं जाते त्याच्याशी संबंधित 2001चा कायदा आहे आणि तो 52% पर्यंत दिलेला जातो. पण प्रमोशनल रिझर्वेशन मध्ये 33% दिलं जातं. 13, 7 आणि त्याच्यानंतर रिमेनिंग जे ह्या समूह आहेत त्यांना असं मिळून 33% स्टेट एम्प्लॉईजना तो कायदा लागू होतो. तर तो GR जो बॉम्बे हायकोर्टाने स्क्रॅप केला, आता त्या GR ची चाचपणी केली जाईल सुप्रीम कोर्टात 3 जजेस खंडपीठांनी आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टात जे डिव्हिजन बेंच BK पवित्राचा कर्नाटकाचा जजमेंट आहे, ऑफकोर्स आम्ही तो कोर्टापुढे दाखवूच, पण त्यासोबत अशी एखादी कोणतीही बाध्यता नाही की कमिटी स्थापन करूनच तुम्हाला त्या बाबीलचं डेटा जे करायचं आहे ते केलं तर ते बरंच आहे, पण त्याच्यात फार वेळ देणार आहे एखादा अभ्यासगट समूह हे करून. तर हे जे मी बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयात दाखवलेल्या रिपोर्ट्स आहेत, रिपोर्ट्स मध्ये क्लिअरली लिहिलेलं होतं की तुम्ही ह्या सगळ्या रिपोर्ट्सचा जो आधार होता, जुन्या रिपोर्टचा आधार आहे. BD देशमुख कमिटी 1964, थाडे कमिटी 1961, ते कम्युनिटी 1999, स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशनच्या विविध रिपोर्ट, सेन्सस रिपोर्ट, SBC फाईल आणि किती लोकांचं किती अपुरे प्रतिनिधित्व आहे याबद्दल कलेक्ट केलेला डेटा. राजेंद्रजींनी काही दिवसांआधी मला एक पत्र दिलं. त्या पत्रात चीफ सेक्रेटरी स्टेट ऑफ महाराष्ट्र यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मधून तो डेटा मागितलेला आहे. तो पत्र 17 जानेवारीचा आहे मला वाटते 2020चा. त्यानंतर मार्च महिन्यात तर ते सगळं लॉकडाऊन आलेलं आहे. पण 17 जानेवारीच्या त्या त्या पत्रात हे लिहिलेलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंट कडून तो डेटा कलेक्ट करण्यात यावा. पण आता उद्या आपल्याला जी कोर्टापुढे ती मांडणी जी करायची आहे त्यासाठी राज्य सरकारनी तो डेटा ठेवण्यात यावा जर त्यांच्याकडे तो डेटा कलेक्ट झालेला असेल तर. पण माझ्या मते राज्य सरकार ही सध्या तरी असक्षम दिसतंय मला की ते डेटा ते ठेवतील आणि आरक्षण आपलं एवढा लढा आम्ही जो 5 जजेस पुढे केला आणि 5 जजेस पुढे आम्ही लढलो, तो लढा म्हणजे इट शुड नॉट गो इन वेन, म्हणजे तो व्यर्थ जाऊ नये. त्याच्यामुळे राज्य सरकारच्या आता कोर्टात म्हणजे आपण असं म्हणू की तो बॉल आहे की त्यांना ते सगळे तो डेटा कलेक्ट करून कंटेम्पररी डेटा असं संबोधून 31 मार्च 2013 पर्यंत त्यांनी जो बॉम्बे हायकोर्टात डेटा केला होता त्याला अपडेट करून चीफ सेक्रेटरीच्या नावाने त्याला एक एफिडेव्हिट किंवा एक पूर्ण अहवाल स्वतःच्या नावावर तयार करून प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरीने त्या अहवालाला त्यांना ते कोर्टापुढे ठेवता येईल. आणि ते जर ते ठेवतील तर मला असं वाटतं की आपला जो 2004चा पदोन्नती आरक्षणाचा जो कायदा आहे तो कायम राहील आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, फक्त संविधानात शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांनाच पदोन्नतीत आरक्षण आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. आणि त्याच्यामुळे आम्हा दोघा संघटनांना धरून किंवा शेड्यूल कास्ट संघटना म्हणा किंवा शेड्यूल ट्राईब संघटना म्हणा, या सगळ्यांनाच याच्यात आपल्याला एक समूह तयार करून सगळ्यांना ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. आणि पॅरलली ह्या सगळ्या बाबींमध्ये जर मला आणखी काही ऍड करायचं असेल तर अनफॉर्च्युनेटली ज्यावेळेस 5 जजेस जर्नल सिंग ज्यावेळेस आर्ग्युमेंट होत होतं आणि ज्यावेळेस संवैधानिक अमेंडमेंट्सची ज्यावेळेस चाचपणी सुरू होती कोर्टापुढे, तर जर्नल सिंग मध्ये आर्ग्युमेंट करताना मला जस्टिस कुरियन जोसेफ यांनी प्रश्न विचारलेला होता की M. नागराज इथे ओव्हरऑल एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे. म्हणजे 5 जजेस बेंच पुढे मला ते M. नागराजला इनकरेक्ट करताना हे दाखवण्यात आलं की ओव्हरऑल हा शब्द कन्फ्यूज करण्यासाठी आहे. आर्टिकल 335 मध्ये ओव्हरऑल एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन हा शब्दच नाही, ओव्हरऑल हा शब्द नाही, एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन आहे. आणि एफिशियन्सी जी टेस्ट केली जाते सर्व्हिस ज्युरिस्प्रुडन्स मध्ये किंवा सर्व्हिस कायद्यात, सर्व्हिस लॉ मध्ये, तर ती टेस्ट केली जाते ACR द्वारे, अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणा किंवा विविध टेस्ट ज्या प्रत्येक लेवलवर घेतल्या जातात. आणि आपल्या एखादा नोकरी करणारा अधिकारी असला त्याच्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या हातात असतं की तो कशा प्रकारे त्याला एक एफिशियन्सी त्याचं कॅल्क्युलेट करेल. आणि त्याचा डेटा असेसमेंट करणं आणि त्या डेटाला एक्युम्युलेट करणं हे राज्य सरकारला फार मोठं म्हणजे एक आव्हान आहे असं मी म्हणतो, कारण प्रत्येक डिपार्टमेंट मधून हे करत. तर माझं सुप्रीम कोर्टाला हेच म्हणणं होतं की लेट द टाइम बी गिवन टू दिस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, because government of Maharashtra is, I am told, is not ready, they are just collecting.
आणि शासन कोणतंही असो, भाजप शासन असो किंवा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी असो, ह्या लोकांमध्ये मला एक दिसलं की म्हणजे ह्या सगळ्या 15-20 वर्षाच्या याच्यात कालावधीत मला समजलं की सिरियस म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन म्हणा किंवा आरक्षणाबद्दल SC STच्या सिरियसनेस नाही. आणि म्हणून तुमच्याशी संबंधित लोकांना जर तुम्ही जागरूक कराल किंवा तुम्ही प्रत्येक संघटना जर आपापल्या लेवलवर सरकारला वर एक दबाव टाकेल की तुम्ही ह्या प्रमोशनल रिझर्वेशनला एक सिरियस रूपाने तुम्हाला घ्यायचं आहे, कारण डेटा कलेक्शन इज इम्पॉर्टंट. निष्णात वकील उभं करून काहीही होणार नाही सुप्रीम कोर्टात, कारण वकिलाला जे काही म्हणायचं आहे ते ऑन द बेसिस ऑफ डेटा म्हणायचंय. ते डेटा कलेक्शन इज इम्पॉर्टंट. आणि एखादं पत्र लिहून जर आपण मंत्र्याला म्हणतो की एखादा निष्णात वकील उभा करा, तर तो वकील फक्त त्याच आधारे ती केस जिंकू शकतो जर त्याच्याकडे एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा इनएड्युकेट रिप्रेझेंटेशनचा डेटा असो. इनएड्युकेट रिप्रेझेंटेशनचा डेटा हा कॅडर बेस्ड असावा किंवा वन क्लास पर्सन असावा, ही सगळी बाब जर्नल सिंग मध्ये डिस्कस्ड आहे आणि अपोनंटनी ते सगळं केलेलं होतं. आणि राज्य सरकारच्या वकिलांना ही बाब पूर्णपणे माहिती आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने आपल्या वकिलांच्या मार्फत हे डेटा ठेवण्यात यावं. कारण प्रत्येक आम्ही ज्या वेळेस लढत होतो रिझर्वेशन इन प्रमोशनचं केस 5 जजेस पुढे, त्यावेळेस आम्हाला आमची मांडणी करण्यासाठी सिनियर वकिलांची गरज पडत होती, कारण व्यवस्था तशी आहे, सिनियर वकिलांचं फेस व्हॅल्यू वगैरे सगळं बघून करतात, म्हणून आम्ही इंदिराजींना केलेलं होतं. पण मला आता तरी ह्या मोमेंटला असं वाटतं की आता ह्या 3 खंडपीठांपुढे राज्य सरकारच्या सिनियर वकिलांनी ही मांडणी करावी डेटेशी संबंधित. आणि मग त्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशनचा हा कायदा जो सुप्रीम कोर्टापुढे अजून पेंडिंग आहे 2004चा, तो कायदा मला वाटतं की आपल्याला कायम ठेवता येईल आणि शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट यांना पदोन्नतीत आरक्षण हे कायम राहील जर आपण सुप्रीम कोर्टात ह्या सगळ्या बाबींना कन्व्हिन्स केलं. आणि कन्व्हिन्स केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने कर्नाटकाच्या धर्तीवर सरकारच्या त्या निर्णयाच्या सबस्टॅन्शियल इक्वॅलिटीच्या निर्णयाच्या धर्तीवर जर आपल्याला ते कायम ठेवलं, तर मला वाटतं की राज्य सरकार ही नक्कीच हे जिंकू शकतं जर त्यांनी एक ह्या बाबीला सिरियस घेतलं, म्हणजे या प्रकरणाला सिरियस घेऊन केलं. कारण राज्य सरकारने 17 जून 2019 साली एक एफिडेव्हिट दाखल केलं, त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की आता प्रमोशनल लेवलवर 40,000 एम्प्लॉईज जे आहेत ते अफेक्टेड आहेत. म्हणजे आपल्या शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट संबंधित जे 40,000 एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज आता सुद्धा अफेक्टेड आहेत, म्हणजे प्रमोशनल लेवलवर. कितीतरी अशा एम्प्लॉईजचा मला फोन येतो की जनरल कॅटेगरीच्या लोकांना प्रमोशन देण्यात येत आहे, पण आम्ही शेड्यूल ट्राईबांना देण्यात येत नाहीये किंवा शेड्यूल कास्टना देण्यात येत नाही. असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा आम्हाला फक्त एवढंच सांगायला लागतं त्यांना की हे राज्य सरकारच्या त्या पर्टिक्युलर डेटावर आहे, कारण ती जी अट जर्नल सिंगनी टाकलेली आहे ती आता 2 बाबींवरच आहे, इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन अँड एफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन. तर याला ऍड करताना मला एक सगळ्यात महत्वाचं आणखी तुम्हाला हे सांगायचं होतं की 4 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला ज्यावेळेस जर्नल सिंगनी ह्या दोन्ही 3 अटींमधून एक अट मायनस केली बॅकवर्डनेसची आणि ह्या दोन्ही अटींना ज्यावेळेस कायम ठेवलं, त्यावेळेस त्यांनी एक आउट ऑफ द वे जाऊन ऑब्झर्वेशन केला क्रिमी लेअरचा की SC STंना जर प्रमोशनल रिझर्वेशन देताय तर त्यांना क्रिमी लेअर सुद्धा लावा. म्हणजे ह्या एवढा ग्राहक असा इथे एक लढा आहे सुप्रीम कोर्टात की अपोनंट आणि विरोधक आमचे जे असतात ते येऊन त्यांना ती एनॉलॉजी म्हणा किंवा तो तर्कसंगतपणा जो त्यांना ठेवायचा असतो कोर्टापुढे, ती एनॉलॉजी ते ओबीसींकडून घेतात. ओबीसी संख्येत जास्ती असल्याने पॉप्युलेशन मध्ये त्यांच्या आरक्षणाला जरा जास्ती विरोध होतो आणि त्या म्हणजे मला असं म्हणता येईल की ओबीसी ऑर्गनायझेशन सुद्धा अजून पुढे जागृत झालेलं नाही आणि ते जागृत झालेलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या आरक्षणाला येणाऱ्या प्रत्येक दिवसात आपल्याला ते इफेक्ट दिसतं की त्यांचं आरक्षण हळूहळू संपवण्यात येतं. 10,000 मेडिकलच्या सीट्स त्यांच्या भरण्यात आलेल्या नाही आणि ते जागृत नव्हते म्हणून ते पुढे आलेले नाही. आता ते सुप्रीम कोर्टात आले. पण ओबीसीच्या लेवलवर जाऊन SC STंना आमचा जो विरोधक वर्ग बघतो, तो विरोधक वर्ग का बघतो, तर त्यांना असं वाटतं की ओबीसींना क्रिमी लेअर लागू होते तर आम्हालाही लागू झाली पाहिजे, म्हणजे SC STंनाही लागू झाली पाहिजे. आणि जर्नल सिंगच्या पदोन्नतीच्या आरक्षणाच्या प्रश्नाला विरोध ज्यावेळेस ते करत होते 5 जजेस पुढे, त्यावेळेस त्यांनी क्रिमी लेअरचा मुद्दा पण ठेवण्याचा प्रयत्न केला. पण क्रिमी लेअरच्या मुद्द्यावर आम्हाला फक्त हेच कोर्टाला सांगायचं होतं
की शेड्यूल ट्राईब वेन दे आर socially excluded and scheduled areas and primitive traits and all these parameters, their identification is different, then you cannot identify scheduled tribe along with the OBC. You cannot identify scheduled caste, those who are untouchables, with the OBCs. OBCs were the part of the social system inside the village, but both of these scheduled caste and scheduled tribe, they were given this special treatment for reservation in promotion because of these two identification. तर त्याच्यामुळे ह्या आयडेंटिफिकेशनच्या आधारावर ज्या वेळेस आम्ही जर्नल सिंग पुढे ही बाब ठेवली तर ओपोनंटचं हेच म्हणणं होतं की ओबीसीना जसं प्रकारे क्रिमिलियर लागतं तसं SC ST नाही लागावं, पण त्या क्रिमिलियरचं मग त्यांनी फार त्याच्यात ते धरून लावलं आणि त्याच्यामुळे जर्नल सिंग ह्या जजमेंट जो आम्ही म्हणतो की आमच्या फेवरमध्ये आहे तो 90% आहे असं मी म्हणतो. 10% ही जी क्रिमिलियरची जी बाब आहे ती त्यांनी तिथे ऑब्झर्वेशन म्हणून लिहिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं निघालं की राष्ट्रपतीला अधिकार असतो एक लिस्ट काढून, त्या लिस्टला ऑर्डर म्हणतो राष्ट्रपती, शेड्यूल ट्राईब ऑर्डर, शेड्यूल कास्ट ऑर्डर, आणि त्या दोन्ही ऑर्डरच्या आधारे त्यांना त्यांचं जे आहे ते इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन होतं. एखाद्या शेड्यूल ट्राईबला लिस्टमध्ये कधी आणायचं आहे, कधी आउट करायचं आहे, हे प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या हातात आहे आणि पार्लमेंट त्याला जे आहे ते टेबल्ड करेल ती रिपोर्ट की यांना या जमातीला शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये आणायचं आहे की त्यांना एक्सक्लूड करायचं आहे. तर हा सगळा अधिकार प्रेसिडेन्शियल डिस्क्रिशनचा असतो आणि कायद्याच्या अभ्यासा अनुरूपे ज्युडिशरी जी असते, न्यायव्यवस्था जी असते, ती प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या जो एक्झिक्युटिव्ह हेड आपण म्हणतो त्याच्या मतांवर कधीही एन्क्रोच करू शकत नाही, अतिक्रमण करू शकत नाही ज्युडिशरी. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट आम्ही कोर्टापुढे ज्यावेळेस केलं तर कोर्टाचं म्हणणं हे निघालं की कोर्टाने ते आमचं आर्ग्युमेंट जे आहे त्याला एक वेगळी कलाटणी देऊन त्यात क्रिमिलियर जर आम्हाला संविधानात समानतेचा अधिकार जर कायम ठेवायचा असेल तर आमच्याकडे जर एखादा जनरल कॅटेगरी किंवा ओपन व्यक्ती जर आमच्या कोर्टाला जर हे करेल, नॉक करेल, दार ठोठावेल, तर आम्हाला क्रिमिलियर हा ऍस्पेक्ट SC ST ना पण लागू होऊ शकतो. त्यासाठी विचार करण्यासाठी आम्ही बाध्य नाहीत. म्हणजे त्यांनी बेसिक लॉ जे आहे त्याला अवॉइड केलं आणि हा एक विरोधात, आपल्या 10% विरोधात जे मी म्हणतो ती 10% विरोधात हा एक ऑब्झर्वेशन त्यांनी दिलेला आहे. आणि त्या ऑब्झर्वेशनला आताची जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे यांनी म्हणजे SC ST ना क्रिमिलियर लागू करा असं ज्या वेळेस ते म्हणतात त्यावेळेस ते नागराजचं हे एक उदाहरण देतात की हे बघा नागराजमध्ये पण असं म्हणालेलं आहे, आणि जर्नल सिंगचंही उदाहरण देतात. तर जर्नल सिंगच्या उदाहरणात जेव्हा ते देतात तेव्हा जर्नल सिंग 10% का चुकीचं आहे त्याचं फक्त एवढंच कारण आहे की एकीकडे जर्नल सिंग म्हणतो की नाही SC ST हे बॅकवर्ड आहेत आणि हे ते आधीचेच बॅकवर्ड आहेत, दे आर एक्स्ट्रीम बॅकवर्ड, आणि एकीकडे जर्नल सिंग म्हणतो की यांच्यातला क्रिमिलियर जो आहे त्याला वेगळं करा. म्हणजे बॅकवर्डही आहे म्हणतात आणि ते म्हणतात की क्रिमिलियर यांचं वेगळं करा. तर ती हे फार मोठा विरोधाभास हा जर्नल सिंग मध्ये लिहिलेला आहे आणि त्या विरोधाभासाला आपले जे माननीय अटॉर्नी जनरल भारताचे जे आहेत, संविधानात त्यांना सुप्रीम कोर्टच्या जजचं एक त्यांना स्तर असतो, त्या स्तराच्या व्यतिरिक्त त्यांना पार्लमेंटमध्ये किंवा संविधानात त्यांना खूप पॉवर्स दिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टात त्यांना राईट ऑफ ऑडियन्स आहे. ते कुठेही कोणत्याही विधानसभेत, राज्यसभेत, लोकसभेत, सुप्रीम कोर्टामध्ये कधीही बोलू शकतात, कोणत्याही प्रकरणात बोलू शकतात. एवढा त्यांना सगळ्यात म्हणजे पॉवरफुल वकील म्हणतात त्यांना अटॉर्नी जनरल. त्यांनी अशी मांडणी केली समता आंदोलन आणि जर्नल सिंगच्या मागच्या याचिकेमध्ये की यांना क्रिमिलियर लागू होऊ शकत नाही अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. आणि केंद्र सरकारची जी भूमिका आहे ती SC ST ना क्रिमिलियर लागू करू नका अशा प्रकारची आहे असं त्यांनी ते मागच्या सुनावणीमध्ये प्रतिपादित केलं. आणि त्याच्यामुळे हे जे 5 जजेस जर्नल सिंगचे जे म्हणत होते की नाही आम्ही क्रिमिलियर, जर आमच्याकडे कोणी एखादा हे आला म्हणजे त्याला एग्रीव्ड पर्सन जर आला की माझा राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकाराचं हनन होत आहे आणि मी कोर्टात येतोय की यांना क्रिमिलियर जे आहे ते लागू करण्यात यावं, आणि असं सगळं म्हणत जर कोर्टापुढे एखादा व्यक्ती जर आमच्या पुढे येतो तर आम्ही त्याला ऐकू आणि आम्ही क्रिमिलियर कन्सेप्टवर सुनावणी करू. तर त्याच्यामुळे अटॉर्नी जनरल यांचं म्हणणं निघालं की जर्नल सिंगचं जे 5 जजेसचं प्रकरण आहे त्याला 7 जजेसला पाठवण्यात यावे.
आणि तीच मागणी आता आम्ही काही दिवसांआधी चीफ जस्टिस ऑफ इंडियांना केलेली आहे आणि ऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ट्रायबल्सच्या वतीने ती परत मागणी आम्ही पत्र देऊन आमच्याच केसमध्ये आम्ही पत्र देऊ की त्याला 7 जजेसला पाठवण्यात यावे आणि त्याला तो जो पोर्शन आमच्या विरोधात आहे जर्नल सिंगचा त्याला करेक्ट करण्यात हवा. कारण SC ST एकीकडे जर तुम्ही म्हणता की ते आधीचेच बॅकवर्ड आहेत, आधीचेच त्यांना जे आहे ते इंडिव्हिज्युअली बॅकवर्ड क्लासचा जर स्टेटस असेल तर त्यांना तुम्ही फॉरवर्ड किंवा क्रिमिलियरचं प्रिन्सिपल लावू शकत नाही. आणि म्हणून उद्या जी होणारी सुनावणी आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारने आपल्या लेवलवर जो डेटा कलेक्ट केलेला आहे तो ठेवावा. मला असं वाटतं की उद्याची सुनावणी पुढे ढकलण्यात येईल असं चित्र मला सध्या तरी दिसतंय पदोन्नतीच्या आरक्षणाचं. पण ही वेळ आपल्याकडे फार कमी आहे म्हणून प्रत्येक संघटनांना माझं हेच निवेदन असेल, इन्क्लुडिंग ऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ट्रायबल, ज्या संघटनेला मी आतापर्यंत असं मानतो की रिझर्वेशन अँड प्रमोशनच्या लढ्यामध्ये सगळ्यात अग्रणी भूमिका घेणारी जर एखादी संघटना असेल तर ती ऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ट्रायबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त बोगस आदिवासींना मायनस करण्यात जगदीश बहिरा आणि ह्या सगळ्या प्रकरणांना धरून ठेवत म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची प्रामाणिकता दाखवणारी जर एखादी कोणती संघटना मी बघितली असेल तर ती ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल आहे. कारण त्यांच्यात ती कोर्टापुढे न्यायालयापुढे लढण्याचं जे जो भान आहे, जो ओबीसी पुढे नाही, जे मी थोड्या वेळा आधी म्हणालो, किंवा खूप साऱ्या अशा संघटनांकडे नाही, तो भान ते ठेवून ते लढाई लढतात. आणि त्यांनी खूप साऱ्या अशा आदिवासी बांधवांना महाराष्ट्रात नोकरी त्यांच्यामुळे त्यांना नोकरी, कितीतरी घर त्यांनी बसवले, कितीतरी लोकांना, हजारो लोकांना त्यांच्यामुळे नोकरी भेटलेली आहे. असे सर्क्युलर काढायला सरकारला त्यांनी भाग पाडलेला आहे. आणि म्हणून ह्या संघटनेच्या मार्फतच आम्ही सुप्रीम कोर्टाला हे म्हणणार आहोत, क्रिमिलियर जो ऑब्झर्वेशन आहे त्यालाही मायनस करा. आणि राज्य सरकारला आमचं हेच निवेदन राहील, कारण प्रायव्हेट संघटनांच्या वकिलांच्या मांडणीला सध्या तरी कुठेतरी आता जे आहे ते चेक्स अँड बॅलन्स हवं प्रायव्हेट राज्य सरकारच्या वकिलांवर, की तुम्ही कशा प्रकारची मांडणी करता डेटा. कारण नाव बॉल इज इन द कोर्ट ऑफ राज्य सरकारच्या जे आपण म्हणतो सिनियर वकिलांवर, नक्की प्रायव्हेट यांच्या. आणि कोर्टाने ते सगळं गृहीत धरून ते करायला हवं. तर हा सगळा भाग तुम्हाला आतापर्यंत प्रवास समजला असेल पदोन्नती आरक्षणाचा. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की आपल्याला ज्या व्यवस्थेत आपण जगत आहोत, ज्या व्यवस्थेत आपल्याला जजेसला आपण बघतो किंवा त्या लोकांचे जे ऑब्झर्वेशन आपल्याला व्हॉट्सअपमध्ये येतात ते तुमच्यापर्यंत जे पोहोचतात की संविधानाचा मूलभूत अधिकार नाही आरक्षण हा, तर हे बाब सगळी चर्चा करण्याची बाब आहे. आणि एखाद्या राज्य सरकारला जर कायदा तयार करण्याचा त्याच्यात अधिकार असेल तर एकदा ज्यावेळेस कायदा तयार होऊन जातो रिझर्वेशन देण्याचा, प्रमोशनल रिझर्वेशन देण्याचा किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट रिझर्वेशन देण्याचा, प्रत्येक राज्य जेव्हा कायदा तयार करतं, द मुवमेंट तो कायदा अस्तित्वात येतो त्यावेळेस आर्टिकल 16(4), आर्टिकल 16(4)B आणि आर्टिकल 16 हे फंडामेंटल राईट म्हणून घोषणा होते त्याची. आणि हेच आमचा आर्ग्युमेंट आता भविष्यात राहणार आहे. ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हणेल की तुम्हाला फंडामेंटल राईट नाही, आरक्षण हे फंडामेंटल राईट नाही, तेव्हा आम्हाला हेच सांगायचंय की द मुवमेंट एखादा लेजिस्लेटिव्ह ऍक्ट comes into the play on the ground, then this right gets converted into the fundamental right. Till then the judiciary says that it is enabling provision. पण त्या एनेबलिंग प्रोव्हिजनला राज्य सरकार चुकीचं स्पष्टीकरण देते आणि एम्पावर्ड स्वतःला न समजता ते डिस्क्रिशन चुकीचा ते देऊन आपलं आरक्षण डावलण्याचा प्रयत्न करतात. आणि तसा प्रयत्न होऊ नये भविष्यात. आणि फंडामेंटल राईटच याला आपल्याला गृहीत धरायचं आहे. आणि त्याच्या इन ऍडिशन टू दॅट आपल्याला हा जो लढा लढायचा आहे पदोन्नतीचा, तो लढताना आपल्याला ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागेल. मला इथे बोलण्यासाठी बोलवलं आणि मी फार काळ बोललो, पण सगळे मुद्दे मला वाटते मी कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे संघटनेचा आणि सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. कोणाला प्रश्न असतील तर मी प्रश्न मीच पहिले प्रश्नापासून सुरुवात करतो. so far as Maharashtra State Act Reservation Act is concerned 2004, त्याच्यामध्ये SC ST NTV चे आणि सगळ्या स्तरावरचे जे काही रिझर्वेशन आहेत ते पदोन्नतीसाठी देण्यात आलेले आहेत. अँड कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट stands for only SCs and STs in reservation and promotion. Is this act is valid before the court in future or not?
This Or- this act is not an act. This is the 25th May circular 2004, which says that if you are giving reservation in promotion, there are there are categories which has been let down. Like 33% जे आहे ते विभागलेलं गेलं आहे की शेड्यूल कास्ट 13, शेड्यूल ट्राईब 7%, मग त्याच्यात 3-2 असं करत वैमुक्त जाती म्हणा, NT, ABCD म्हणा, त्या सगळ्यांना जे देण्यात आलेलं आहे त्याची मर्यादा 33 पर्यंत होते. पण इंदिरा स्वानीच्या मते 50% वर आरक्षण जात नाही. ज्याप्रमाणे आपण बघतो की मराठा आरक्षण जे चॅलेंज केलेलं आहे सुप्रीम कोर्टात आणि बॉम्बे हायकोर्टात, तर त्या मराठा आरक्षणामध्ये हीच म्हणजे हीच वारंवार ती बाब येते की 50% वर आरक्षण कोणताही जात नाही, 50% वर आरक्षण कोणताही जायला नको, कारण इंदिरा स्वानीचं 9 जजेसचं बेंच म्हणतं की 50% वर आरक्षण देऊ नये. तर तशाच प्रमाणे हे जे आरक्षण रीच होतं ते 33% होतं. आणि अजूनपर्यंत SC ST सोडून बाकी जे आपण म्हणतो वैमुक्त जाती, नॉमॅडिक ट्राईब्स, हे जे 3-4 समूह आहेत त्यांच्या आरक्षणाला अजून सध्या तरी ह्यासाठी धोका नाही, कारण ते विदिन 50% आहेत. नंबर 1. नंबर 2 की कोणत्याही व्यक्तींनी त्यांच्या त्या आरक्षणाला चॅलेंज केलेलं नाही आतापर्यंत कोर्टात. आणि सगळा हा समूह जो आहे त्या एंटायर 2004च्या सर्क्युलरलाच त्यांनी चॅलेंज केलेला आहे. पण एक स्पेसिफिक आणि वेगळं आर्ग्युमेंट तशा प्रकारे करण्यात आलं नाही की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठीच आहे, बाकींसाठी नाही. तर कारण त्यांचं कॉन्स्टिट्युशनल पोझिशन इज नॉट डिफाइंड the rest of peoples, and that is why if that would have been defined, then as per the Indira Swani's judgment, within 50% they are coming and their reservation is tenable or their reservation is right, but they will have to create their constitutional provision before the parliament, so that parliament can add their communities also along with the SC STs. राईट. पुन्हा कुणाचे काही प्रश्न असतील तर उद्याची जी सुनावणी आहे ती मला वाटतं 24ला दाखवत आहे असं आहे. उद्या ती सुनावणी होणार नाही रिझर्वेशन इन प्रमोशनच्या केसमध्ये बहुतेक. माझा प्रश्न विचारू का? हा, प्रश्न विचारू का सर? हॅलो, हा विचारा विचारा विचारू का? विचारा. बरं, हायकोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने फक्त त्या 25 मे 2004चा सर्क्युलर रद्द केलेला आहे, पण 2004चा पदोन्नतीतला जो आरक्षण आहे 33%चा तो कायदा अबाधित आहे. म्हणजे चर्चा अशी होती की कायदा रद्द केला, कायदा कोर्टाने रद्द केला उच्च न्यायालयाने, तर ते कितपत बरोबर आहे वकील साहेब? हे बघा, 2004च्या कायद्याला हायकोर्टात ज्या वेळेस चॅलेंज केलं तर तो एक एंटायर सर्क्युलर चॅलेंज करण्यात आला की प्रमोशनल रिझर्वेशन देता येत नाही एम नागराच्या आधारे. आणि त्यानंतर हायकोर्टाने त्याला लार्जर बेंचकडे पाठवलं, डिव्हिजन बेंचकडे ते होतं 2 जजेसकडे. मग तिसरा जज, म्हणजे कारण 2 जजेस मध्ये वैचारिक मतभेद होतं आणि ते जे वैचारिक मतभेद 2 लोकांमध्ये 2 त्यामुळे नाही. सर आवाज थोडा डिस्कनेक्ट होतोय आपला. बोंबार्डे सर, सर आवाज थोडा डिस्कनेक्ट होतोय, परत एकदा रिपीट कराल का? कृपया बाकीच्यांनी आपले माईक बंद करा ना, करून सर्वांना आवाज व्यवस्थित येईल.
ज्या प्रकारे बॉम्बे हायकोर्टाने जो निर्णय दिला, येतोय आवाज? हॅलो, येतोय येत येतोय नाही आवाज. सर येतोय. येतोय ना आवाज? हा हॅलो, आता येतोय साहेब, आता येतोय. बर. तर हो. ते त्यांनी 2004चा जो कायदा आहे तो सुप्रीम कोर्टापुढे आताही न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यातच आता सुनावणी उद्याची होणार होती. तर मला आता सप्लिमेंटरी जी लिस्ट आहे, म्हणजे जी आता ऍडिशनल लिस्ट येते संध्याकाळी 7:30ला, ती आल्यानंतरच मला सांगता येईल की उद्याची सुनावणी फायनल आहे की नाही. पण आतापर्यंत उद्याच्या सुनावणीत लिस्ट मध्ये हा केस लागलेला नाही. आणखी काही प्रश्न आहेत? साहेब नमस्कार. हॅलो, हा, बोला. आपलं नाव सांगा, आपलं नाव हा. सांगा आणि प्रश्न विचारा. मी संदीप फनशे बोलतो सातारावरून. बोला. हा रोस्टर चळवळ. हा रोस्टर चळवळ. हा सर. हा, बोला. साहेब माझा प्रश्न आहे की आपली जी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस आहे, हम्म. राज्य शासनानं जो काही आवश्यक असणारा डेटा देणं आवश्यक आहे तो दिला नाही, किंवा म्हणजे दिला, याबद्दल आम्हाला थोडस जर मार्गदर्शन झालं तर बरं होईल. आणि जो डेटा दिला जातोय, माझ्या कुवतीप्रमाणे मला असं वाटतं की ज्या SC STची ओपन वर जी निवड झालेली आहे आणि कास्टवर निवड जी केलेली आहे, त्याचा एकूण डेटा म्हणजे हायकोर्टला म्हणजे सादर केला, सुप्रीम कोर्टाला सादर केला जात असावा अशी माझी शंका आहे. त्यामुळे अनुसूचित जातीचं जे प्राप्त प्रतिनिधित्व, अनुसूचित जाती आणि जमातीचं जे पदोन्नती संदर्भात जे प्राप्त प्रतिनिधित्व जे आहे ते रिक्तपदे दिसणार नाहीत असं मला वाटतं. कारण जे ओपन टू ऑल वर गेलेले आणि कास्टवर गेलेले एकत्रित गणना करून